विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 5वं वारे या प्रकरणाचा आपण या अगोदर अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. या प्रकरणाचा आपण पुढील भाग आता बघूया. वाऱ्यांचे प्रकार. याच्या अगोदरच्या भागामध्ये वाऱ्यांचा आपण पहिला प्रकार बघितला होता, ग्रहीय वारे. वाऱ्यांचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात: ग्रहीय वारे, स्थानिक वारे आणि हंगामी वारे. ग्रहीय वाऱ्यांची माहिती आपण या अगोदर घेतलेलीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्थानिक वारे म्हणजे काय आणि स्थानिक वाऱ्यांचे प्रकार अभ्यासणार आहोत. स्थानिक वाऱ्यांचे 4 प्रकार प्रमुख आहेत: दरीय वारे, पर्वतीय वारे, खारे किंवा सागरीय वारे आणि मतलई म्हणजेच भूमीय वारे. स्थानिक वारे म्हणजे काय ते आपण आता समजून घेऊ. स्थानिक वारे म्हणजे जे वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात, अशा वाऱ्यांना स्थानिक वारे असे म्हणतात. स्थानिक वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्यांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. हे वारे ज्या प्रदेशात निर्माण होतात त्या प्रदेशातील वेगवेगळ्या नावांनी ते ओळखले जातात. या स्थानिक वाऱ्यांचे प्रमुख 4 प्रकार पडत असतात. या चारही प्रकारचे नावं आपल्याला इथे दिसत आहेत: दरीय वारे, पर्वतीय वारे, खारे किंवा सागरीय वारे, मतलई किंवा भूमीय वारे. या चारही प्रकारांची आपण एक एक क्रमाक्रमाने माहिती घेऊ. सुरुवातीला आपण बघू दरीय वारे. दरीय वारे म्हणजे काय? तर दरीय वारे म्हणजे जे वारे दिवसा दरीकडून पर्वत शिखराकडे वाहतात त्या वाऱ्यांना दरीय वारे असे म्हणतात. या दरीय वाऱ्यांची वैशिष्ट्य कोणकोणती? तर आपल्याला सांगता येईल, दिवसा सूर्याच्या उष्णतेने पर्वत शिखर लवकर तापते. तर दरीचा भाग सूर्याची किरणे खोलपर्यंत पोचत नसल्यामुळे लवकर थंड असते. पर्वतावर हवेचा दाब कमी असतो, तर दरीमध्ये हवेचा दाब जास्त असतो. दरीकडून पर्वताकडे थंड वारे वाहतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य दिलंय, दरीय वारे सूर्योदयानंतर वाहत असतात. बघा, आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये ही आकृती दिलेली आहे आणि त्याची वैशिष्ट्य आपल्याला सांगायला सांगितली आहे. इथे हा पर्वताचा भाग सूर्याच्या उष्णतेमुळे इथला पर्वताचा शिखराचा भाग तापला, त्या मानाने दरीतला जो भाग होता तो कमी तापला. तिथे हा भाग थंड आहे आणि थंड असल्यामुळे दाब जास्त दाबाकडून वारे कमी दाबाकडे वाहत आहेत. बघा, हे वारे प्रामुख्याने थंड असतात. हे आपल्याला दरीय वाऱ्यांची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यानंतरचा दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे, पर्वतीय वारे. पर्वतीय वारे म्हणजे काय? जे वारे रात्रीच्या वेळी पर्वत शिखराकडून दरीकडे वाहू लागतात त्यांना पर्वतीय वारे असे म्हणतात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये याची आकृती आपल्याला दिलेली नाहीये, मात्र जी वैशिष्ट्य दिलेली आहेत त्या वैशिष्ट्यांवरून आपण या प्रकारची आकृती जी आहे ती आकृती या ठिकाणी काढू शकतो. कोणकोणती वैशिष्ट्ये आपल्याला दिली? बघा, पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिलंय, रात्री पर्वत शिखर जे आहेत ते लवकर थंड होतं. दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने येते. आणि शेवटचं वैशिष्ट्य दिलंय, पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहत असतात. इथे आपण बघतोय, सूर्याच्या उष्णतेमुळे जसं शिखराचा भाग लवकर तापला होता तसा तो लवकर थंड झाला, मात्र दरीतला हा जो खोलगट भाग होता
तो उशिरा तापला आणि थंड व्हायला उशीर लागणार. म्हणजेच या ठिकाणी हा जो थंड झालेला भाग होता, इथे दाब जास्त होता, त्या मानाने दरीतला आतला खोलगट भाग तापमान जास्त असल्यामुळे तिथे या ठिकाणी या भागामध्ये दाब कमी होता आणि वारे आता जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहेत. इथली जी उष्ण हवा आहे ती वर जाणार आहेत, मात्र या ठिकाणी त्याची जागा या शिखराकडून येणारी जी थंड हवा आहे ती थंड हवा या ठिकाणी घेणार. असे हे पर्वतीय वारे. पर्वतीय वाऱ्यानंतर आपल्याला पुढचा तिसरा प्रकार दिला आहे, खारे वारे किंवा सागरीय वारे. खारे वारे किंवा सागरीय वारे म्हणजे काय? दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. त्यामुळे तेथील हवाही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात. म्हणजेच दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहू लागतात आणि ते समुद्राकडून येत असल्यामुळे त्यांना सागरीय वारे किंवा खारे वारे असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील आकृती क्रमांक 5.5 अ मध्ये आपल्याला दिलेला आहे, सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन लवकर तापली. त्या लगतची हवा तापली, ती हलकी झाली आणि या ठिकाणी ती वर गेली. त्यामुळे इथे हवेचा कमी दाब निर्माण झाला. त्याच वेळेस समुद्रामध्ये या ठिकाणी पाणी उशिरा तापलं, त्यामुळे सुरुवातीला ते थंड होतं आणि थंड असल्यामुळे इथे दाब होता जास्त. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागले आणि असे वारे समुद्राकडून येत असल्यामुळे त्यांना सागरीय वारे किंवा खारे वारे असं म्हटलं जातं. इथे थंड हवा इथे या ठिकाणी जमिनीकडे आली, तर जमिनीवरची उष्ण हवा जी होती त्या ठिकाणी वर गेली आणि कालांतराने थंड होऊन खाली आली. पुढचं आपण खाऱ्या वाऱ्यानंतर पुढचा प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत, मतलई वारे किंवा भूमीय वारे. मतलई वारे किंवा भूमीय वारे म्हणजे काय? तर खारे वारे किंवा सागरीय वाऱ्यांच्या उलट स्थिती या वाऱ्यांची असते. म्हणजे रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, त्यामुळे तेथे हवेचा दाब जास्त असतो. हे वारे जमिनीकडून म्हणजेच भूमीकडून समुद्राकडे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना भूमीय वारे किंवा मतलई वारे असे म्हटले जाते. मग आता आकृती क्रमांक 5.5 मध्ये ब भाग जर आपण बघितला तर बघा, आता या ठिकाणी जमीन सूर्याच्या उष्णतेमुळे लवकर तापली होती. रात्री या ठिकाणी काय झालं, रात्री ही जमीन सुद्धा लवकर थंड होणार, मात्र पाणी तापण्यासाठी उशीर झाला होता, थंड होण्यासाठी सुद्धा उशीर होणार आहे. मग आता या ठिकाणी इथे उष्ण हवा होती समुद्रावर, उष्ण म्हणजे या ठिकाणी दाब कमी होता, तर जमिनीवर या ठिकाणी हवा इथे लवकर थंड झाली, पण इथे दाब जास्त होता. वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागले. जमिनीकडून म्हणजे भूमीकडून हे वारे समुद्राकडे जात असल्यामुळे यांना भूमीय वारे किंवा मतलई वारे असं म्हणतात. ही स्थिती रात्रीच्या वेळेस आपल्याला बघायला मिळते. हे जे वारे आहेत, या वाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला आणखी अधिक असं सांगता येईल की जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते, जमीन स्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते. म्हणून जमीन अधिक लवकर तापते, त्या मानाने पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन व पाणी तापणे व थंड होणे यातील फरकामुळे हवेच्या दाबात फरक पडतो. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व चारही प्रकारांचा अभ्यास करत असताना किंवा अभ्यास केल्यानंतर
आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. दरीय वारे जे आहेत, हे दरीय वारे दिवसा वाहत असतात. ते दरीकडून पर्वत शिखराकडे येतात, म्हणून त्यांना आपण दरीय वारे असं म्हटलं. दुसऱ्या प्रकारामध्ये पर्वतीय वारे हे रात्रीच्या वेळेस पर्वत शिखराकडून दरीकडे वाहत असतात. तिसऱ्या प्रकारामध्ये खारे किंवा सागरी वारे जे आहेत ते दिवसा वाहत असतात आणि ते सागराकडून जमिनीकडे येतात, म्हणून त्यांना आपण सागरीय वारे किंवा खारे वारे असं म्हणतो. हे दिवसाच्या वेळेस वाहत असतात. तर याच्या उलट स्थिती आपल्याला सांगता येईल मतलई किंवा भूमीय वाऱ्यांची. मतलई किंवा भूमीय वारे रात्रीच्या वेळेस जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात. या स्थानिक वाऱ्यांचा प्रकारांच्या व्यतिरिक्त जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट परिस्थितीत स्थानिक वारे वाहतात. ते आपल्याला पुढील तक्त्यामध्ये दिलेलं आहे. त्यांचा आपण अभ्यास करूया. जगातले जे स्थानिक वारे आहेत, त्या जगातल्या स्थानिक प्रमुख वाऱ्यांची नावं आपल्याला इथे दिलेली आहेत. वाऱ्यांचे स्वरूप दिलेले आहेत आणि वाऱ्यांची जी वैशिष्ट्य आणि प्रभाव क्षेत्र जे आहेत ते आपल्याला इथे दाखवलेलं आहे. पहिलं दिलेत आपल्याला लू या वाऱ्यांचा प्रकार. वाऱ्यांचं नाव आहे लू. वाऱ्यांचे स्वरूप काय, तर लू वारे उष्ण आणि कोरडे असतात. हे वाऱ्यांचं वैशिष्ट्य काय किंवा हे कोणत्या भागात भारतात आढळतात, तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी हे वारे वाहत असतात. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. अशा पद्धतीने लू वारे ठिकाणी यासारखे अनेक वाऱ्यांचे आपल्याला प्रकार दिलेले आहेत. वाऱ्यांचं स्वरूप, त्यांची वैशिष्ट्य आणि त्यांचं प्रभाव क्षेत्र कोणकोणतं आहे, या सर्वांचा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करावायचा आहे. याच्या पुढील भागामध्ये आपण या ठिकाणी या प्रकरणाचा उर्वरित भाग म्हणजे वाऱ्यांचा तिसरा प्रकार जो आहे हंगामी वारे, त्या प्रकाराची माहिती आपण घेऊ.